यात्रा जत्रा उरूस म्हटलं की तमाशा आलाच आणि तमाशा म्हटला की त्यामध्ये हौसे नवसे आणि गौसे असे रसिक प्रेक्षक पाहायला मिळतात। या तीनही प्रकारचे प्रेक्षक सध्या सर्वत्र सुरू असलेल्या यात्रा जत्रा व सांस्कृतिक कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत। असाच प्रत्यय जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या तमाशा प्रसंगी पाहायला मिळाला। काही हुल्लडबाज प्रेक्षकांनी तमाशामध्ये सादर करण्यात येत असलेल्या काही गाण्यांवर स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला, तसेच अंगविक्षेप करून विचित्रपणे नाचण्याचाही प्रयत्न केला व आपल्या या प्रयत्नातून त्यांनी अनोखा आनंद मिळवण्याचाही प्रयत्न केलाय। त्यापूर्वी या तमाशाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके तसेच उद्योजक संजय वारुळे, धोलवड गावचे सरपंच सुधाकर नलावडे, सोमनाथ नलावडे, अशोक मुंडे, भोलाशेठ नलावडे, मंगेश नलावडे, ॲडव्होकेट कुलदीप नलावडे, अविनाश घोलप, बाबा बडे, शिरीष बोराडे, यात्रा कमिटीचे पदाधिकारी तसेच अबाल वृद्ध महिला तसेच तमाशा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात यात्रा कमिटीच्या वतीने आमदार अतुल बेनके, रघुवीर खेडकर, राजेश कोल्लम, संजय वारुळे, किरण वाजगे, शिरीष बोराडे यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी ज्याप्रमाणे कीर्तन प्रवचनातून समाज प्रबोधन होतं, त्याचप्रमाणे तमाशाच्या मनोरंजनातून देखील समाज प्रबोधन करण्याचे काम तमाशा कलाकार करत असतात असे सांगितले। यावेळी ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले। आमदार अतुल बेनके यांनी यावेळी नेमके काय विचार व्यक्त केले याविषयीचा आढावा घेतला आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। की यांच्या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा 3 पिढ्यांचा संबंध आहे आणि या तिन्ही पिढ्या आज एकत्र कार्यरत आहेत। हे त्यांच्या कार्यात आहेत, मी माझ्या कार्यात आहे। परंतु अतुल शेठला मी अगदी लहानपणापासून, अगदी म्हणजे मी खेळवलं नाही पण लहानपणापासून मी त्यांना पाहत आलोय आणि आता ते आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत, माझ्या रंगमंचावर आले। कारण यावर्षी नारायणगावला माझा कार्यक्रम नाही म्हणून ही मंडळी या ठिकाणी पर्यंत आलेले आपले यात्रेप्रित्यर्थ, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि तमाशा कलावंतावर त्यांचं प्रेम सदोदित राहावं अशी त्यांना विनंती करतो। यानंतर बोलतील माननीय आमदार साहेब। आपल्या मळगंगाच्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित सर्व तमाशा रसिक आणि उपस्थित भाविक भक्त, 3 दिवस आपल्या यात्रेच्या निमित्ताने कार्यक्रम अत्यंत जोरदार चालू आहे आणि यंदाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक यात्रेच्या प्रत्येक कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना अधिकार प्राप्त दिला, त्या संविधानाचे आपल्या धोलवड गावचे सरपंच सोमनाथजी नलावडे, माझ्या समेत आलेले सर्व मान्यवर, तमाशा कलावंत आहेत किंवा तमाशा फडमालक आहेत, ही जी तमाशा पंढरी आहे आपल्या नारायणगाव आणि जुन्नर तालुक्याची शान आहे। ही कला जपली गेली पाहिजे। महाराष्ट्रभर हे कार्यक्रम करतात आणि त्यांचं जतन महाराष्ट्रभर ते कला सादर करतात। त्या तुलनेत त्यांच्या प्रपंचाचे काय हाल आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत। 2 वर्ष कोरोनाचे गेले, कोरोनामध्ये कलावंतांना कुठल्याच प्रकारची बिदागी भेटली नाही, शासनाचे निर्बंध होते, वर्गणी काढून यांना मदत केली। शासनाच्या दरबारी मी एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने त्याची दाद मागितली, शासनाने मदत केली, राष्ट्रवादी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून शरद पवार साहेबांनी मदत केली, रघुभाऊ आणि मंगला बनसोडे यांचं स्टार माझावर मुलाखत झाली आणि तेव्हा त्यांनी जे वेदना व्यक्त केल्या त्या एबीपी माझाने पण महाराष्ट्राला आवाहन केलं की आपण सर्वांनी मदत केली पाहिजे। मी माझ्या कुटुंबातून स्वतःच्या खिशातून 5 लाख रुपये त्यांना दिले।